छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना काल ज्या प्रकारे मारहाण झाली त्याचा निषेध मात्र आता राज्यभर होताना आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील आहेत। आपण त्याशीच देखील चर्चा करणार आहोत। दादा, काय सांगाल? काल शेतकरी च्या समस्यासाठी छावाचे काही पदाधिकारी भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना अमानुषपणे मारहाण झाली, याकडे तुम्ही कसे पाहता? नाही, अजितदादांचं चुकतं आहे सगळं। कार्यकर्ते निष्क्रिय जर असले तर ते असंच करतात, त्यांच्या चुका झाकवायसाठी हाणमार करणार। त्यामुळं असले लोक पदावर ठेवायला नाही पाहिजे, हेच पदावर काढून टाकले पाहिजे। आणि गृहमंत्री याच्यात विशेष जबाबदार आहेत की त्यांनी कठोर कारवाई करायला पाहिजे या सगळ्यांवरती। कारण ते शेतकऱ्याचं लेकरू विजूभाई, त्यांनी जर मागणी केली आणि तुम्ही त्याला मारहाण करताय, म्हणजे आम्ही सहन नाही ना करणार ते। कारण तुम्ही त्या पुण्याच्या गायकवाडांवरती हल्ला केला, म्हणजे सत्ताधारी लोक तुम्ही हल्ले करायला लागले काय? म्हणजे जशाच तसं उत्तर द्यायचं आहे का मग इथून पुढं? आता आम्हीसुद्धा त्या गायकवाडांचा पण काही दोष होता का? ते पुण्याच्या त्यांच्या डोक्यावरती वंगण का काय ओतलं? हे चांगलं नाही आहे। हे चुकीचे कामं तुम्ही करायला लागलात, म्हणजे याचे परिणामसुद्धा मग तुम्हाला आता नाईलाजानं बघावे लागणार आहेत। जशा तशा प्रतिक्रिया मग येणार आहेत। कारण अजितदादांनीसुद्धा असे कार्यकर्ते पाळून जर त्यांचा पक्ष चांगला उंचीवरती चालला आहे आता, आणि तो जर संपवायचा असेल तर संपवा म्हणा अजितदादांना। कारण मला तर याच्यात तटकरे साहेबाचा हात दिसतो आहे 100%। कारण त्याच माणसाने विजूभाईवरती प्राणघातक, त्या कोण हल्ला करणाऱ्या मला नाही माहिती हो, त्याला हल्ला करायला लावला आहे। म्हणजे याच्यात तटकरे साहेबसुद्धा दोषी आहेत। कारण एवढा मोठा व्यक्ती तटकरे साहेब असताना हल्ला होतोच कसं काय? हल्ला होतो कसा? हे सुद्धा खूप आता विचार करण्याची गोष्ट आहे। पण आम्ही सगळे सोबत आहेत, काय टेन्शन घ्यायचं काम नाही। आम्ही आहेत ना, विजूभाई असोत, गायकवाड साहेब असोत, आम्ही आहेत ना, काळजी करायची गरज नाही। दादा, मला सांगा, एकीकडे जर एखाद्या व्यक्ती जर एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला न्याय मागत असेल, त्याचा हक्क आहे तो मागणं सरकारकडं, मात्र अशा पद्धतीने मारहाण करणं हे कितपत योग्य? ठीक आहे, त्याच्याकडून काही पत्ते फेकताना तटकरे साहेबाच्या अंगावर पडले असं त्यांचं म्हणणं आहे आणि काहीतरी शब्द वापरले, पण मारणं कितपत योग्य? पत्ते म्हणजे काय बॉम्ब आहे का? पत्ते म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? अंगावर टाकली तर तुम्ही सत्ताधारी, तुम्हाला लोकांच्या समस्या ऐकावं लागते। पत्ते फित्ते टाकले म्हणून तुम्ही लोक मारायला लागले काय? हे 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 योग्य नाही आहे। म्हणून याच्यावरती कठोर कारवाई करणं खूप गरजेचं आहे। फौजदारी गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे यांना जिथल्या तिथं। कारण तो प्राणघातक हल्ला होता। कारण ते विजूभाईंनी काय अर्वाच्य भाषा वापरलेली नाही आहे, असंविधानिक भाषा वापरलेली नाही आहे। अगोदर ते म्हणले होते, तर ते ज्यावेळेस व्हिडिओ आले तर असे कुठलाही प्रकार विजूभाईंनी केलेला नाही। शेतकऱ्यांची बाजू मांडली, त्यामुळं त्यांच्यावरती यांनी प्राणघातक विनाकारण हल्ला केला। मला वाटतं यांच्यात मराठा द्वेष भरलेला आहे। मराठा द्वेषातून यांनी विजूभाईवरती हल्ला केलेला आहे, 100% केलेला आहे। आणि तो करायला शंका येते की तटकरे साहेबांनीच करायला लावला, म्हणून त्या हल्ला करणाऱ्याला यांनी त्या पदावरून तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी, फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती कठोर कारवाई, गुन्हे दाखल केले पाहिजे।